कारण थोडा काळ बराच गेलेला असतो आणि जी कोमल रूपं होती त्या रूपामध्ये अगदी विस्तारित स्वरूप मी पाहतो. म्हणून मला वाटतं तुम्ही सर्वांनी प्लीज आपापल्या जागेवर उभं राहावं, स्वतःचं नाव आणि हल्लीचा पत्ता, कारण बरेच पत्त्यामध्ये बदल झालेला असतो. त्यामुळं आज कोण कुठे, त्यानंतर आजचं जे तुमचं कर्तव्य चालू आहे त्या कर्तव्याबद्दल देखील 2 वाक्य फक्त असं आपण मला वाटतं सुरुवात करूया. अध्यक्ष म्हणून या छोटीशी सूचना आपल्याला करतोय, नंतर आपण पुढील कार्यक्रम खालापुरीमध्येच आहे. तसं मी बाहेर असतंय पण सध्या खालापुरी. किशोर चंद्र मी पुलिसमध्ये मी ठाणे शिकला असतो. मी विराट उगले सध्या खालापुरीमध्येच आहे. सध्या व्यवसाय माझा शेती बसणार आहे, राहणार खालापुरी, मुक्काम शेवट पण तिथंच आहे. हॉटेल व्यवसाय आजीनाथ म्हणून करून नाही, मुक्काम पोस्ट खालापुरीमध्येच आहे. शेती व्यवसाय करतो आणि गाडी आणि रिक्षा चालवतो. मी महादेव भागवत बोलले, सध्या वर्तल ठाणे येथे आहे. ते माझा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. कोणाला काही बी मुंबईमध्ये अडचण आली तर मी 24 तास उपलब्ध आहे. मी सतीश शिवाजी खारपाडे, राहणार खालापुरी. माझा व्यवसाय हॉटेलचा आहे, सतीशचा धाबा या नावाने. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण नवनाथ गार, मुक्काम शिरापूर गार. सध्या मुंबईला राहतो, गोरेगावला. प्रोफेशन कॉन्टॅक्ट टेक्नॉलॉजिस्ट आहे. सखाराम तुकाराम बनगे. मी सध्या पुण्याला असतो, कमीज किर्लोस्करमध्ये आहे, इंजिनियर. नमस्कार, माझं नाव बनगे पोपट ठोंबर. मी सध्या शिरापूरमध्येच आहे, गात शिरापूरमध्ये. मुक्काम तिथं सगळं तिथंच आहे. शेती व्यवसाय करतोय, त्याला जोडधंदा म्हणून मासेमारी करतोय आणि प्लस मिस्त्री कामं करतोय. धनंजय झंबर बनगे, व्यवसाय शेती, मुक्काम शिरापूर. राहणार मालमय तालुका, गेवराई जिल्हा बीड.
माझा व्यवसाय मिस्त्री काम करतो, शेती करतो. मी अस्कर वसंत पठाण राहणार खालापुरी. सध्या मुक्काम मी खालापुरीलाच आहे. मी मिस्त्री काम करतो आणि माझ्याकडे गाडी पण आहे, ट्रक. तिन्ही गुरुवार्यांचं या ठिकाणी दर्शन या ठिकाणी होतं. आपण काय स्वागत करूया ज्यांच्यामुळं आपल्याला ज्ञानदान मिळालेलं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आहोत त्या गुरुवर्यांचं या ठिकाणी पूजन मनोभावी या ठिकाणी होत आहे. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. माझं नाव ज्ञानेश्वर सदाशिव थिटे. गुरुच्या चरणाला नतमस्तक होऊन माझा व्यवसाय आहे ड्रायव्हिंग, पुणे महानगरपालिकामध्ये. खरंच सर. मी श्रीकांत लक्ष्मण तोरमारे. माझा सध्या मुक्काम आहे पुणे, इकडे राहतो. माझा व्यवसाय ड्रायव्हिंग. मी PFL दोन काम करत आहे. माझं नाव कैलास सुंदरराव पवार. सध्या मी वाळू जमाडीशी छत्रपती संभाजीनगर येथे आहे. माझं जगदंबा ऑटोमोबाईल्स टू व्हीलरचं कॅरी. राहणार सध्या संभाजीनगर. मी हनुमान लक्ष्मण गवळी. सध्या मी पुणे महानगरपालिका त्याच्यामध्ये कंडक्टर पदावर काय आहे. सर्वांना नमस्कार. माझं नाव दत्तात्रय जालिंदर फरदाने, राहणार खालापुरी. सध्या मी एस महामंडळ ठाणे या ठिकाणी चालक वाहक आहे. धन्यवाद. माझा नमस्कार. हरिभाऊ बाबासाहेब जाधव, औरंगाबाद. मी सध्या पुणे पिंपरी चिंचवड MIDC प्रमाणपत्र जॉब करतो. सर्वांना मी विनोद विजय जाधव. सध्या संबंध पुणे आणि ॲटो ड्रायव्हर काम करतो. नमस्कार सर्वांना. माझं नाव चंदू रमेश खरपाडे. मी सध्या ग्रामपंचायत कार्यालय खालापुरीला पीठ म्हणून काम करतो. हॅलो, मी निलेश रामजी सरपंच आहे, राहणार खालापुरी. सध्या शेती करतो आणि गावाकडे जातो. आदरणीय गुरुवर्य आणि माझे वर्गमित्र मैत्रिणी, मी हनुमान आत्मा पद्धतीने माध्यमिक शिक्षक म्हणून न्यू हायस्कूल गेवराई या ठिकाणी कार्यरत आहे. मी संतोष विटोरे, मुक्काम पोस्ट पाथरवाला, तालुका अंबाजोगाई. सध्या मी शेती व्यवसाय करत आहे. धन्यवाद. नमस्कार. बाबासाहेब नामदेव कापसे, औरंगाबाद. व्यवसाय शेती, पण शेती पण सगळ्यात जास्त कापूस 101 क्विंटल कापूस औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त कापूस पिकतो. धन्यवाद. गणेश हरिचंद्र जाधव, राहणार औरंगाबाद. मी काही नाही, शेतीच करतो. राहणार खालापुरी, शेती काम करतो. धन्यवाद. मी भरत सध्या पाठवतो सर. मी सध्या साईराज फोटो नावाने माझा शॉप आहे. फोटोग्राफी सध्या बिझनेस करतो. मी महेश देशमुख. व्यवसाय हॉटेल आहे आणि प्रत्येकाला एक विनंती आहे, कोणी जेवायला बोलवले नाही बोलवले सोडून द्या. आपल्या टाईमनुसार जेवायला या घरी. माझ्या घरी बोलवतोय मी, हॉटेलवर नाही आहे. माझा परिचय सर्वांना माहीतच आहे, तिघांना पण माहीत आहे, कारण की यांच्या संपर्कात मी असल्यामुळं. तरी मी सांगतो, मी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये सहशिक्षक या पदावर जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये डोणगाव येथे कार्यरत आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. पवार भाऊसाहेब, खालापुरी माझं माहेर आहे. मला दिलंय गोमावाड्यात. माझ्या मिस्टरचा पत्ता राजू नवनाथ शिंदे. माझं नाव बदललेलं आहे, तिथं रोहिणी नाव आहे. माझं नाव आहे छाया विठ्ठल लेणे, राहणार औरंगाबाद. आता दुसऱ्या गावी दिलेले छाया ज्ञानेश्वर लोखंडे, राहणार उपंडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. माझा व्यवसाय आहे शेती घरकाम. धन्यवाद. माझे नाव पल्लवी अर्जुन पांडे, आसा पल्लवी अरविंद वगैरे. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट करून पुणे येथे कमिन्स इंडिया लिमिटेडमध्ये ॲज अ प्रॉडक्ट डिझाईन इंजिनियर म्हणून वर्क करतो. थँक्यू. ज्ञानेश्वर रागे, मी अमृतनगर बीडमध्ये राहते. नाव सरिता अशोक काळे. सासरचं नाव सरिता रतन मोती, राहणार घाटनांदूर, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. मी हाऊसवाईफ आहे, काहीच करत नाही. माझी इच्छा होती सर्विस करायची, पण घरच्या परिस्थितीमुळे
मी काही सर्व्हिस करू शकले नाही, पुढे शिक्षण बी झालं नाही माझ्या एवढी माझे खंत माझ्या मनात राहिली, पण सगळ्यांचं पाहून माझं मन एकदम भरून आलं आहे. मी नाही लागले तरी माझे मित्र मैत्रिणी कुणीतरी एका पदावर आहे, कशाच्या तरी एवढं बोलून डोके मला नवगण राजू दिला आहे व्यवसाय शिकवण. नमस्कार. प्रथम सर्वांना माझं नाव मनीषा नितेश कठाळे. मी सध्या बीडमध्येच राहते आणि टीचर म्हणून कार्यरत आहे. मीरा प्रशांत पवार, राहणार पिंपळवंडी. लेणे, राहणार औरंगपूर आणि माझ्या मिस्टरांचा पत्ता शिला सुभाष शेळके, राहणार ब्रह्मनाथ तालुका शिरूर, जिल्हा बीड. पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. मी माझं नाव म्हणजे पत्ता शरद बालासाहेब नवले, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मी बंगाल पिंपळा गावामध्ये राहतो आणि माझा व्यवसाय म्हणजे किराणा दुकान आहे आणि ट्रॅक्टरचा पण व्यवसाय आहे माझा आणि प्लस शेती पण करतो. याबद्दल सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांचे हार्दिक अभिनंदन करतो. या प्रसंग एकत्र आलोत आणि खरोखरच असा आनंद वाटला की ही भेट आपण नंतर कधीच होऊ शकत नाही आणि आता आपल्याला ही जी आपली भेट झालेली आहे खरंच माझी म्हणजे एक गुरुजन वर्ग जे आहे हे आपले गुरुप्रमाणे असतात. म्हणून मी काय समजायचं 11वी म्हणजे 10वीच्या बॅचला नव्हतो त्या ठिकाणी, 11वी 12वीला तिथं कॉलेजला होतो आणि कांचे लोकले यांनी फोन केला की आपला शाळेचा कार्यक्रम आहे म्हणले, तर मला चला येतो मी पण. आणि सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी असं मानवसं वाटतं. सर, मी तुम्हाला चंद्र म्हटलं असतं चंद्रालाही आग आहे, मी तुम्हाला सूर्य म्हटलं असतं सूर्यालाही आग आहे, मी तुम्हाला संगीत म्हटलं असतं संगीतातही राग आहे, मी तुम्हाला सोनं म्हटलं असतं पण सोनं तर हातामध्ये गळ्यामध्ये तिजोरीमध्ये असतं. म्हणायचं झालं तर मी तुम्हाला परीस म्हणाल, ज्याच्यासोबत तुम्ही राहाल त्याचं सोनं कराल. असं परीस समान व्यक्तिमत्व म्हणजे आज लाभलेले तुम्हा सर्वांचे गुरुवरी आणि त्यांना लाभले तुम्ही सर्व विद्यार्थी. त्या छावा चित्रपटातील एक डायलॉग आहे, हाथी घोड़े तुरुप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन 2004 की एसएससी बैच अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. आणि या ठिकाणी आता विद्यार्थी माजी विद्यार्थ्यांच्या सर्व मनोगत व्यक्त झालेला आहे. मी आता सरांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय मिसाळ सर, आदरणीय प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय केकाल सर, डोंगरे सरांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं. आता सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिलेला आहे, आता आपण थोडक्यात आपला अनुभव सांगा. तुमचा परिचय सांगा. मी डोंगरे बाबासाहेब भीमराव, माझं मूळ गाव वारणी, तालुका शिरूर. गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी रिटायर झालो. 33 वर्ष सेवा झाली आणि खलापुरी या ठिकाणीच माझी 10 वर्ष सेवा झालेली आहे. खलापुरी 10 वर्ष सेवा झाली, त्याच्यानंतर कुठल्याच हायस्कूलवर माझी 10 वर्ष सेवा झाली नाही. कुठं 8 झाली, कुठं 7 झाली, कुठं 6 झाली, 5 झाली. असंही खलापुरी मी सर्व माझ्या शिक्षकांना सांगतो की खलापुरी सर्व्हिस करण्यासारखं अतिशय छान असं गाव आहे. गावकऱ्यांचा काही त्रास नाही, विद्यार्थ्यांचा काही त्रास नाही. मी नेहमी आमच्या स्टाफमध्ये सांगत असतो. तर मी सध्या बीडमध्ये राहतो, कालिका नगर देवीच्या बाजूलाच मी स्वतःच घर बांधलेलं आहे, पवनसूच्या पाठीमागे. आज या ठिकाणी मला वारणीला गावाकडे जायचं होतं. सकाळी सकाळी आदम सरांचा फोन आला. नंबर काही सेव्ह नव्हता, समजा नवीन नंबर होता. म्हणजे मी आदम बोलतोय, तुमचा विद्यार्थी आणि आपल्या सर्व आपले बॅच मधले 2004च्या बॅच मधले सर्व विद्यार्थी येणार आहेत. मी बऱ्याच शिक्षकांना फोन केलेले आहेत.
आणि मग असं सांगितल्यानंतर मी ठीक आहे म्हणलं, मी येतो. मी 11 वाजता गोल्डन चॉईस हॉटेलला या म्हणलं, ठीक आहे मी येतो, काही अडचण नाही. अशा पद्धतीनं आज हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी मिसाळ सर, त्याचे प्रमुख पाहुणे केकांत सर आणि तुम्ही सर्व माझे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थींनो, आम्ही तुम्हाला जे काही शिदोरी दिली, जे काही ज्ञान दिलं, त्या ज्ञानाच्या बळावर, त्या शिदोरीच्या बळावर तुम्ही आपापल्या परिस्थितीप्रमाणे, कुणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, कुणी व्यवसाय करत आहे, कुणी शेती करत आहे, म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे बी काही करतात ते प्रामाणिकपणे आणि इमानदारीने करतात. आम्हाला त्याचा अभिमान आहे. माझा विद्यार्थी, माझे विद्यार्थिनी कुठेतरी योग्य मार्गाला आहे आणि म्हणून कधीतरी असे विद्यार्थी भेटले म्हणजे आमची मान पाठ होते. आम्ही 4 लोकांना सांगतो की हा माझा विद्यार्थी आहे, ही माझी विद्यार्थिनी आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सर्व आज एकत्र येण्याचा योगायोग आज या ठिकाणी आला आणि पुढील जे काही तुमचं आयुष्य आहे, आता बऱ्याच जणांनी इथं आपले पत्ते सांगितले, आपलं नाव सांगितलं, परंतु अशाच पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती वरचेवर होत राहो, हीच आजच्या या प्रसंगी सर्वांना विनंती करतो. या प्रसंगाच्या निमित्तानं मला दुसरा एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की काही विद्यार्थ्यांनी इथं येऊन बोलण्याची, आपला परिचय सांगण्याची हिम्मत केली. काही विद्यार्थी थोडस चाचरले, घाबरले, परंतु बोलण्याची हिम्मत केली आणि आपलं योग्य असं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे आणि मनपूर्वक अशा प्रकारचं या ठिकाणी मी सर्वांचं अभिनंदन करतो. तुमची वर प्रगती होत राहो हेच ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. महारुद्र भीमराव केकार, राहणार खोकरमो. मी सध्या खोकरमोमध्येच राहतो आणि आज या ठिकाणी मला आता मी एक दिवस फोन केला की बाबा गेट टुगेदर, बरेचसे बॅच सुटलेले होते. आता नेमकं लक्ष द्या. सकाळी मी आंघोळ करत होतो, पुन्हा फोन आला, तुम्हाला आज यावं लागतं म्हणून चला. तर पहा, आपण ज्यावेळेस तुम्ही लहान होतात शाळेमध्ये, आता तुमचे 2 बॅच झालेले आहेत. 1ली ते 7वी मी सर आम्ही, आणि 8वी ते 12वी पर्यंत काय असेल ते डोंगरे सर. त्याच्यामुळं काही जे आपल्या खालापूरचे जे आहेत हे सगळे परिचित आहेत. आता कांचनचं ते नाव सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तू सिंधूचा भाऊ आहे म्हणून. त्या अमोलला विचारलं, तर या अमोल झालं हे कधी भेटतील खालापूरला आले की माझी 8 दिवसातून 15 दिवसातून एक चक्कर खालापूरला आहे. पण त्या ठिकाणी नोकरी केली, तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि शिक्षणाशिवाय जगण्याचा मार्ग ते सापडत नाही असं एक माझं मत. त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ते केलं, शिक्षण घेतलं. प्रत्येक जण आपण आपल्या परिस्थितीने वेगवेगळ्या व्यवसायामध्ये प्रावीण्य मिळवलं, याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि 5 दिवस संपवतो. मोलाचा उपदेश केल्यानंतर यानंतर मी मिसाळ सरांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचे. आपल्यापैकी कोणी बोलू इच्छित का? त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे आठवणीचा दिवस, ती म्हणजे आपली शाळा. आज आपण येथे जुने नाते नव्याने सुरू करण्यासाठी म्हणजे गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या या विद्यालयाने आपल्याला तास
गोष्टी अशा असंख्य गोष्टी आठवणी आपल्या मनात कोरलेल्या आहेत. मला तुम्हा सर्वांना पाहून असं खूप आज आनंद होत आहे आणि असं वाटतं की आपण पुन्हा एकदा शाळेमध्ये आलो आहोत. मला हा आनंद शब्दात तर व्यक्तच करू शकत नाही आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम छान आयोजित केला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. गुरुवारी मिसाळसह या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करतील. दिलीप यादवराव मिसाळ, राहणार त्याही वेळचा आजचाही ठोकरमुख. बस स्टँडच्या जवळच आपलं घर आहे, हायस्कूलच्या गेटसमोर. कृपया येणे झाले तर नक्कीच या. सगळीजण जवळ येतात म्हणून तुम्हालाही निमंत्रण मिळेल. या कार्यक्रमात बोलत असताना माझं आता भाषण करणं हे क्षेत्र राहिलेलं नाही. सेवानिवृत्त होऊन 6 वर्ष होऊन गेले, 7वं वर्ष सुरू आहे. थोडासा अध्यात्माकडं मी कल दिलेला आहे. त्याप्रमाणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्ते 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 नमो नमः. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचे पांडुरंग, द्वितीय दैवत, या राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी तिसरं दैवत मानतो या राज्याचं शिक्षणाचं दैवत सावित्रीताई फुले. ज्योतिबापेक्षा नव्हे ज्योतिबापेक्षाही उच्च स्थान या माऊलीच्या बद्दल माझ्या हृदयात विद्यार्थी दशेपासून त्या आजतागायत कायम आहे. आणि म्हणून आपण सर्वजण, मला वाटतं मी जे मानतोय ते तुम्ही मानावं. गुरु या नात्याने सांगेन, मी बेक बे म्हणलो, तुम्ही बेक बेच म्हणाल तरच आपण सगळेजण एका वाटेवर येऊ. अन्यथा तुम्ही 6 म्हटले तर फाटा पडतोय. त्याही काळामध्ये ज्या चुका झाल्या त्या आता इथून पुढं करणं योग्य नाही. सगळ्यांचा परिचय ऐकला, मला कानाला खूप छान वाटलं. नव्हे डोळ्याला देखील खूप छान वाटते तुमच्याकडे पाहून. मी प्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करतो की मला 7-8 दिवसापूर्वी 8-10 दिवस झालं मला वाटतं आदम सरांनी फोन केला आणि या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली, थोडीशी आयडिया विचारली. परंतु मला जे अपेक्षित होतं त्याहीपेक्षा तुम्ही एक पाऊल पुढं टाकला, याबद्दल सर्वांचं प्रथम मी कौतुक करतो. हा कार्यक्रम कशासाठी असतो? हा संस्काराचा भाग आहे. आणि इतिहासामध्ये या शैक्षणिक क्षेत्राचा जर विचार केला तर गुरुकुल पद्धती ते आजची शिक्षण पद्धती जरा शॉर्टमध्ये चालतो. मी हे क्षेत्राबद्दल विविध पुरावे, दाखले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे गेट टुगेदर आज आपण इंग्रजी शब्दामध्ये याला घेतलेला आहे, ओवलेला आहे, गुंफलेला आहे. परंतु माजी विद्यार्थ्याचा मेळावा हा शब्द मला यापेक्षाही वजनदार वाटतो. माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा मेळावा एकत्र होणे ही मला वाटतं पांडुरंगाच्या परमेश्वराचीच सुबुद्धी असावी. कारण याच्याशिवाय असे कार्यक्रम पाहणं दुरापास्त आहे.
अनेक इतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी होतात. त्यानंतर परिचय देत असताना मला वाटलं मी मराठीची भाषणं तुम्हाला लिहून दिली असतील कदाचित त्यावेळेला. आठवणीत आहे का कोणाच्या? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व जमलेले सर्व गावातील अतिथी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे वगैरे वगैरे. आपल्या गावचे नूतन सरपंच गणेशजी घोलक, ग्रामपंचायतीचा निकाल लागला, शिरोडला तहसीलला निकाल लागला आणि त्यांची गाडी 10-15 जण 2 गाड्या घेऊन खोखर म्हणून माझ्या घरी आले. आणि येताना काय घेऊन आले माहिती का? गणेशराव साबीला असताना त्यांनी केलेलं भाषण, त्या भाषणाचा फोटो, आणि मी पॅन्टवर नव्हतो, चक्क धोतरावर होतो. धोतर आणि 3 गुंड्याचं शर्ट. आणि सर मला याच्यामुळे हेच जमलं. मग मी त्या ठिकाणी सर्वांचा माझ्या परीने छोटेखानी श्रीफळ शाली देऊन सत्कार करून वाटं लावलं, त्यांना आशीर्वाद दिले. तसंच याही स्टेजवर आता अगदी ठाणे, पुणे हेही शब्द मी ऐकले. त्यानंतर खालापुरी शब्द ऐकला, मदरपुरी शब्द ऐकला, औरंगपूर शब्द ऐकला. प्रत्येच्या बाबतीमध्ये असं काही नाही. त्या युद्धामध्ये आपले काही जवान शहीद झाले, तर त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली द्यायची आहे. तसेच आपले गवळी सर, काळकुटे सर, आपली एक मैत्री विठाबाई सर, आम्ही एक संकल्प केला आहे, जे काही पैसे होतील गोळा, त्या जेवढे राहतील शिल्लक, त्याला एक मुलगी आहे छोटीशी 8-9 वर्षाची, ते पैसे आम्ही तिला FD स्वरूपात किंवा तिच्या नावावर खात्यावर टाकणार आहोत. तर सर्वांना एक विनंती आहे, 2 मिनिटांनी सगळ्यांनी स्टँडअप व्हायचं आहे आणि 1-2 मिनिटाची श्रद्धांजली आपल्या जवानांसाठी, आपल्या शिक्षकांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी. माझ्याकडे आलंय तर खरंच आज खूप आनंद होत आहे, कारण की हे चेहरे पाहिलेले कमीत कमी काही 20 वर्ष झाली आणि काही आहे संपर्कात, काही आजच दिसले. तर तुम्ही आला, खूप समाधान वाटलं. त्याच्यानंतर डोंगरे सर, मिसाळ सर, केकान सर, राठोड सरला फोन केला, त्याच्यानंतर पठाण मॅडमला मी फोन केला, पण त्यांच्या काही कारणास्तव येणं झालं नाही. ठाणे सरला बी कॉल केला होता, पण त्यांच्या काही त्यांचे काम असतं किंवा त्यांची मजबुरी असते, त्याच्यामुळे त्यांचं येणं झालं नाही. तर आपण आला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या वतीनं प्रथम सत्राचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि जेवण झाल्यानंतर 2य सत्र आपला विद्यार्थ्यांमध्येच कार्यक्रम होणार आहे. आपल्या सुप्त गुणांना आपण वाव देणार आहोत. ओके, धन्यवाद. ऐकलं की सगळ्यांनी आता? मला नाव सांगायची कधीच गरज नाही लागली. मी उभं राहिले की सगळे म्हणजे सगळे मित्र मैत्रिणी सगळे माझं नाव घेऊनच बोलायचे आणि सगळे सखाराम तुकाराम बनगे एवढं नाव घेतलं की धमक्या कुठे नेमकं बाहेर गेला. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांचे. होणार आहे, नंबर येणार आहे त्यांचा. अनुभव आले पहिलीपासून अंगणवाडीपासून ते 12वी पर्यंतचे, ते प्रत्येकाने घ्यायचे. जसे यादीत नाव आहे तसे मी पुकारणार आहे आणि सर्वांनी आपापलं काय जो किस्सा घडला असेल, जो आठवणीतला असेल तो पूर्ण सांगायचा. मी सर्वात प्रथम बोलवतो बापू परजरे. आणि मी नाही हे नाही म्हणायचंच नाही, 2 शब्द काय बोलायचे. आणि शेवटी त्या ह्याच्या पुढे मोबाईल नंबर लिहायचा आपला, म्हणजे आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. आपल्याला एकच गेट टुगेदर आपण वर्षानुवर्ष अशी ही परंपरा चालू ठेवली.
आणि बघू बोलायचा प्रयत्न करतो. असं मध्ये भरत ते केलं तर खरंच पण काही बोलता येणार नाही. जेवढं जमेल तेवढं बोलतो. नाही मी अजून बोलत मला वाटतंय तब्बल आपण खरंच 20 वर्षाच्या नंतरच भेटतोय. गावात मध्ये भेटतात तो बाकीचे पण ते म्हणतात हे 20 वर्षाच्या नंतर कधी भेटतोय. आता बाकीचे तर आहेत 20 वर्षाच्या नंतरच भेटतात आपल्याला. खरंच ती लहानपणाची मैत्री कधी गोड कधी कडू कधी आंबट तर कधी तिखट अशी ही आपली मैत्री असायची. मैत्रीचा हा महासागर पाहून मन खरं आनंदाने भरून आले. मित्र जसा वनव्यामध्ये असतो तसा घरासारखा असतो तसं वनव्यामध्ये पण असतो. खरंच आपण एकमेकांची मदत करूया, सुखदुःखात सामील होऊया. मला एक मित्र म्हणून तुम्ही कधीही हाक मारा, मी तुमच्या मदतीसाठी कधीही तयार असेल. एवढेच 2 शब्द बोलतो. धन्यवाद दिला. त्याच्यानंतर आपले ठाणे पोलीस किशोर उगले कांचन उगले उर्फ तात्या. सर्वांना नमस्कार. ह्या कार्यक्रमाचं जरा बापूंनी मनावर घेतलं आणि फोन केला की आपल्याला असं करायचं आहे बाबा. तर एवढं काय कोणी सिरियस घेत नव्हतं अगोदर, पण नंतर जाऊ मग अरुण ते बोलले, पुण्यावाले बोलले नाही आपण 18ला जाऊ. पण माधवांनाचा कार्यक्रम होता 12ला. माधवांना म्हणलं आपलं कामात काम होऊन जाईल, म्हणजे आमची चक्कर वाचल आणि काम पण होऊन जाईल. तर मग म्हटलं चला 11 तर 11. मग 11ला एकदा फायनल होऊन गेलं. मग फायनल होऊन गेल्यानंतर परत मग हेच पैसे टाका. आता मुली काय ग्रुपमध्ये नव्हत्या, पण जे मुलं होते ती खेचखेची सुरू होती. तुम्हाला देत नाही का पैसे, तुम्ही द्या, असं करा तसं करा. चला सर्वजण तुम्ही आलात, बरं वाटलं, सर्वांच्या भेटी झाल्या. आणि नंतर कधीही जर कोणाला काही अडचण असेल किंवा कोण काही संकटामध्ये असेल तर एकमेकाला सहकार्याची भावना ठेवूया. आणि सर्वांना आपण म्हणजे आपण जसे होतो शाळेमध्ये तसंच पुढं पण आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूया. म्हणजे जशी लहानपणाची मैत्री असते तसंच आयुष्यभर आपण एक मित्र म्हणून राहत असतो. मी 2 ओळी जरा मैत्रीविषयी मला सांगतो. आता विसरलो ना तुम्ही. परिचयातून जुळते ती मैत्री, विश्वासाने जपते ती मैत्री, एकमेकांच्या चुका सुधारते ती मैत्री, यशामध्ये साथ देते ती मैत्री, एकमेकाच्या डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि चुकांवर सुद्धा सहकार्य करते ती मैत्री. दोन तीन कवी असतील. माझ म्हणीत होतो मलाच त्याने सोडलं, जन्मोजन्मीच गड्या तुझ्याशी नातं जोडलं. चल र वाघ्या रडू नको, पाय कुणाच्या पडू नको, दुनिया सारी जरी उलटतील मला कधी र सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या, माफ मारलं किती घातलं नाही तर झुकलं र, सर्वांसाठी राबलो कशात माझं चुकलं र. चला धन्यवाद. मिलन उगले. चला आदरणीय व्यासपीठ, जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, हा क्षण म्हणजे खरंच म्हणजे व्यक्त करता येत नाही शब्दातून मित्रांनो. पण असा योग आमच्या मित्रांनी सर्वच व्हॉट्सअपवर ग्रुप असताना असल्यामुळं नंबर एकमेकांचे सही असे झाल्यामुळं जमा करा हे ते. पण योगायोगाची गोष्ट सगळे त्यातून आपले मित्र कंपनीपैकी सगळेच आले, फक्त मुलीच जरा कमी जास्त झाले. तर आपले मित्र कंपनीपैकी सगळेच जमा झाले आहे का नाही. चला कार्यक्रम मस्त झाला आणि
असंच जर कधी कुणाला काही अडचण आली तर मी कधी पण सहकार्य करायला, गावात असो सहकार्य करायला. असा किस्सा झाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या मित्राच्या, ही तारीख धरायची का ती तारीख धरायची. मी म्हणलं कोणती धरा, पण धरा काय अडचण नाही, आम्ही काही तयारी होतो तिथंच. त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही फक्त आपला कार्यक्रम होणं महत्त्वाचं होतो हे कार्यक्रमात. चला ठीक आहे, एक तारीख ठरली. तर आता ही त्यामुळं मला असं मन भरल्यासारखं वाटतंय. सगळे मित्र आले आपले, त्यामुळे मस्त वाटतंय. कार्यक्रम चांगला झाला असं मला माझ्या मनाला वाटतं. मला चांगलं झालं म्हणून मी वाटते. दोन शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर शिवशाही हॉटेलचे सर्वे सर्वा अमोल भस्मारे पैलवान यांनी 2 शब्द गावाला बोलायचे. 2 शब्द गावाला बोलायचे. हॉटेलमध्ये कोणत्या भागामध्ये येते तरी सांग. चला हा, नाव घे. नाव घ्यायचं, काही नाही आलं की नाव घ्यायचं. आणि मला वाटतं आपला जो आजचा कार्यक्रम आहे हा जवळजवळ आज मला वाटतं महिना झाले, 15 दिवस झालं, पण 1 वर्षापासून चालू आहे. श्रीकांत भाऊकुमारे, भरत ठोसर, सतीश, चंदू, तात्या हे आमच्या पासून चालू आहे. आपले ग्रुप तयार करा, कार्यक्रम चालू करा, घ्या एक वेळेस. ग्रुप 5 वर्षापासून आहे, पण आता ते कार्यक्रमाचं चाललंय 1 वर्षभरापासून. तर कुणाकुणाचे नंबर आहेत, कुणाचे नाही. इथं जवळपास जेवढे बसले तर तेवढे सगळे जण मला भेटलेले आहेत. असं एकही नाही की माझ्या ओळखीचं नाही, कोणी म्हणते ह्याला ओळखत नाही, त्याला ओळखत नाही. हे सगळेजण जवळपास मला 90% मी सगळ्याशी संपर्क आहे. समोरासमोर भेटलो ना. इकडचे मंडळी नाही, पण इकडचे सगळे जे सगळ्याला सगळ्याची म्हणजे जवळपास कंटिन्यू बोलणं आहे. आल्यानंतर मला सगळं भेटते, मी पण सगळ्याला भेटतो. आणि असंच भेटत चला. असंच कुणाचं काय जर काढलं मिळलं तर ग्रुपवर टाकत चला. आपण एकमेकाला सहकार्य करू. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिवशाहीचे मालक. त्याच्यानंतर आजीनाथ उगले 2 शब्द बोले. तुझ्या जीवनातला किस्सा सांग ना. शालेय जीवनातला किस्सा सांगायचा कोणता बी. चल 2 मिनिटं. नाव घे, बायकोच नाव घे. चल तुझ्या बायकोच नाव घेऊन लागेल. बायकोच घ्यायचं ना, घ्यायचं. चल बरोबर, चल ना. चल 2 मिनिटं. चल 2 मिनिटं आहे फक्त. आपली जुनीच कंपनी सगळी. असे आपले महादेव उगले यांना विनंती करतो की 2 शब्द बोलतो. आणि उद्या सर्वांनी जाऊन बोलावे त्यांच्या वतीने मी सांगतो. मी तुम्हाला एक 12वीमध्ये घडलेला किस्सा सांगतो. आपल्या 12वीमध्ये CRची एक निवडणूक लागली होती, ते आठवत असेल. त्याच्यात मी एक उभा होतो, तात्या एक होता आणि आदम सर आम्ही डमी उमेदवार होता. पण ती निवडणूक लागली असताना निवडणूक झालं, सगळ्यांनी वोटिंग केलं. त्याच्यामध्ये 19 मुली वर्गात होत्या. त्या 19च्या 19 मुलींनी मला वोटिंग केलं आणि मी विजयी झालतो. आदमनी 5 मतं खाऊन मी त्या म्हणजे CRच्या निवडणुकीत मी विजयी झालतो. त्यावेळेस भरपूर मी असं माझ्या संघ असलं एक असायचं, आदम सर एक असायचे. अभ्यास कमी आणि रातभर थोड्या जास्त, बाकी काहीच आम्ही उद्योग करायचा नाही. आणि 12वीला जर आम्ही अभ्यास, आता मला समजा 75% आहेत 12वीला. मी जॉब करायला पुढे गेलो मुंबईला 75%, पण ते काही कामाचे नाही. ते सगळे कॉपी केलेले टक्के असल्यामुळं काही उपयोगाचे नाही. त्या टायमाला आम्ही एकच केलं, कॉफ्या कशा करायच्या, पास कसं व्हायचं बस. सर लोकांना पार्ट्या द्यायच्या, ते आपल्याला 12वीला कशी मदत करते एवढंच काम केलं. जर चांगलं शिकलो असतं तर आज चांगल्या पदावर बी असतो. ठीक आहे, एवढं होऊन बी आज सेटल आहे.
मुंबईमध्ये चांगलं काम करतो. लोक येतात अडचणी सांगतात आम्हाला, बाबा इकडं जायचंय तिकडं जायचंय, रस्ता भेटत नाहीये, माझी गाडी धरली. मी काय पोलीस नाही पण किशोर सारखे मित्र असतात, सोडतात, ते ऐकतात, आपलं काम करून देतात. बाकी काही नाही, व्यवस्थित आहे, सेटल आहे, ओके. जागरण मंडळाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी उद्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. जबरदस्ती नाही ना? नाही जबरदस्ती नाही. सर चला. हा? आजीनाथ मधुकर उगले याचे सर्व सतीश खांबाडे आणि सगळं सांगायचं, काही लागायचं नाही, काही नाही, तेच परत सांगायचं. खरे तिथं बसून बोलायला मला पण चांगलं जमतंय. सारीचीच पंचायत होती, हे सवय नाही तिथं बोलायची. वेळात वेळ काढून मुंबईहून मुली असतील, मुलं असतील, सर्वांनी आदम सर असेल, कांचन यांनी सगळ्यांनी, बापूंनी सगळ्यात जास्त मेहनत घेतलेली आहे याच्यामध्ये. त्यांनी जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून एकट्याने सगळ्यांच्या भेटी घेऊन, सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून 2-2 हजार आनंद म्हणतात. हा कैलासकडं आणि त्याच्याकडे गेला कैलासकडे आवर्जून भेट घेतलेली आहे. त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत घेतलेली आणि हा योग सगळ्यांच्या प्रयत्नाने आलेला आहे. हा योग येणं एवढं सहजासहजी शक्य नाही आहे, पण सगळ्यांच्या प्रयत्नाने एकत्र आल्यानंतर, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर अरे माझा व्यवसाय अरुण गात आईस्क्रीम थोडी बाजूला ठेवायची आणि इकडं मनोगत व्यक्त करायला द्यायचं. तुझ्यावरची मी खातो. चला, मी अरुण गात. म्हणजे काही विसरले असतील ना, सर्वांनाच आठवण विसरायला असं काही नाही. परत 11वी 12वीचे वगैरे त्यांना माहीत नाही. 10वीपर्यंत होतो आम्ही, 8वी 9वी आणि 10वी. आज तसा विचार केला तर आपण किती, म्हणजे 10वी नंतर आत्ता भेटत आहोत सगळेजण. म्हणजे खूप कालावधी निघून गेला आहे, म्हणजे कमीत कमी 20 ते 21 वर्ष. एवढ्या धगाधगीच्या जीवनामध्ये सध्या कोणासाठी टाईम नाही आहे, वेळ नाही आहे. असं तरी ज्यावेळेस आपण शाळेत होतो त्यावेळेस आपल्याला वाटायचं कॉन्टॅक्ट, म्हणजे त्यावेळेस ना डायरेक्ट एकमेकांना भेटी होत होत्या, किंवा आपण बोलायचं चालायचं, किंवा त्यानंतर मग मोबाईल आले सगळ्यांकडे. पण त्यावेळेस मग आउट गोईंग इनकमिंगला चार्जेस, तरी पण 1-2 रुपये खर्च करून कोणी कोणाला फोन करायचा. आता फ्री आहे सर्वांना फोनवरती, तरी पण कोणी कोणाला बोलत नाहीये. का बोलतंय कोणी? काही लोक बोलतात, समजा 3-4 जण असतील, 1-2 मित्र, ते पण कधी कधी महिना 2 महिने 2-4 महिन्यातून कधी. तर एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये फास्ट लाईफ सगळ्यांचे व्यावसायिक, व्यावहारिक, पुन्हा सांसारिक टाईमामध्ये आज एवढ्या वर्षानंतर टाईम काढला आपण सर्वांनी, सगळे एकत्र आलो, भेटलो, बसलो, बोलतो, चालतो. आणि जे ते दिवस होते शाळेमधले, त्यामध्ये आतामध्ये एवढा फरक झाला की 20 वर्षाचा फरक झाला. तर असं कधीतरी एकत्र, म्हणजे एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण एकत्र आल्यानंतर थोडंसं मन मोकळं, किंवा रोजच्या आयुष्यामधून थोडंसं रिलॅक्स लाईफ, माइंड फ्रेश. सध्याच्या टायमिंगमध्ये तर म्हणजे एवढी बिकट अवस्था आहे सध्या की म्हणजे स्वतःचे मनातले विचार, सुखदुःख सांगायला पण लोकांकडे टाईम नाही आहे, किंवा कोणाला कोणी सांगायला येतं, कोणी ऐकायला नाही आहे. तो एक मूवी तुम्ही बघितला असेल तर माहित नाही, ड्रीम गर्ल. कोणी बघितलाय?
हे काय पिक्चर ड्रीम गर्ल कोणी कोणी बघितलाय? कोणीच नाही? ठीक आहे, मग बघून एक वेळा बघा. तर त्यात असंच दिलंय की एवढ्या फास्ट लाईफ मध्ये कोणी कोणाला बोलायला नाही, चालायला नाही, मुलगाच मुलीचा आवाज घेऊन बोलत असते मुलांना. तसंच आपण हा कार्यक्रम ठेवला त्यामुळं सगळे परत एकत्र आलो. सगळे दूर दूर आहेत, कोणी बीडला आहे, कोणी मुंबई, पुणे, इकडे तिकडे कुठे कुठे दूर, पण आज आलोच सगळे, बोललोच, बसलो, भेटी झाल्या. असं कधीतरी आयुष्यात असायला पण पाहिजे की रिलॅक्स लाईफ असावं, हसून खेळून असावं. तेच बालपणीचे मित्र असावे, खेळायला, बोलायला, चालायला. मला तर एवढं आठवत नाही, कारण की पहिली ते 7वी पर्यंत खालापुरीला होतो. नंतर 8वी ते 12वी माझी मालवणीला झाली, म्हणून मला तर एवढं काही आठवत नाही. परंतु आतला मला फोन लावला, म्हणलं आपलं मित्र तात्याचं ठेवलं आहे, सगळे 4 जण जमा करायचं, तू ये. मी म्हणलं ओके, मी येतो. मग बापूंनी फोन लावला, मग बऱ्याच बाया भेटली माझ्या मैत्री, त्यांनी म्हणजे चला ठीक आहे, म्हणून आम्ही आलो. की आपण लहानपणी एकत्र खेळलो, बापू आणि सगळंच राहायचं सोबत. कधी पण कारण की कधी कधी राहायचे तेव्हा जास्त अभ्यासात राहायचे, हुशार होते ते. भरत फसर, माऊली पिटे आणि अमोल भस्मारे होते एक वेळ होते ना. आणि त्या म्हणजे एक रामेश्वर परदानी होते, त्यांच्या मशीनमध्ये अभ्यास करायला जायचं, म्हणजे घरून निघायचं तर अभ्यास करायचा म्हणून. पण तिथं गेल्याच्या नंतर अभ्यास काय म्हणजे दुसऱ्या आमच्या काही सगळ्यांचे चेहरे बघायला मिळाले. सगळ्यामध्ये खूप चेंजेस दिसले. लहानपणीचं वेगळंच होतं, कारण ते दिवस खूप छान होते. आता संसार मागे लागला, जबाबदाऱ्या मागे लागल्या, थोडंसं जरा बिझी झाले सगळे. पण त्यातली त्यात सगळे वेळ काढून आले, उपस्थिती लावली सगळ्यांनी इथे. खरंच त्यांचे आभार. आणि ज्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा प्रोग्राम अरेंज केला, बापू, आदम, त्यांचे खरंच मनापासून आभार. धन्यवाद. बऱ्याच दिवसापासून वर्गमित्र या ग्रुपवर चर्चा होती की बाबा आपलं गेट टुगेदरसाठी सगळ्यांनी एकत्र जमायचं. पण भरपूर दिवस चर्चा करून काय बऱ्याच दिवसांनी एक दिवस तारीख ठरली आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ कमी, सगळ्याला बोलायचं. सुभाषरावांचं नाव घेते, शेळकेची सूर. महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने. ज्ञानेश्वर पाटलाचं नाव घेते, प्रेमेपेक्षा भक्तीने. दारातली तुळस तुळशीवाला उठून प्रशांतरावांचे देवासारखे आशीर्वादाची फुले वेचावीत वापरून अरविंद यांचं नाव घेते. खालापुरी वर्ग मित्र मैत्रिणींचा मान राखतो. नितेश रावांचं नाव घेते, तुमचं मान राखतो. दृढ होतं प्रेमाचं नातं, रत्नेश्वराचं नाव घेते, पत्नी येणार ते. आपल्या बापू पत्राने खूप अशी मेहनत घेतलेली आहे. पैसे घ्या तुझ्याकडे पण मी टेकल नव्हतो. आपल्या शाळेचं नावच आदर्श आहे, तसे आपली दोस्ती पण आदर्श आहे. आदर्श राहावी. आज आपण 21 वर्षानंतर जमलेलो आहोत. तर आपण गेट टुगेदर हा कार्यक्रम सर्व मित्र मैत्रिणी एकत्रित यावेत. कोण काय करतंय, कोण काय नाही, सगळे विचार एकत्र व्हावे. माऊली व्हिडिओ काही करू नको. बरं
20 वर्षानंतर आपले एकत्र आलो. आता हरेक जण आपापले विचार सांगितले. मी एक म्हणजे अभ्यासामध्ये डल असेल काही असेल, परंतु मी फोटोग्राफी क्षेत्र निवडलं आहे. माझं माधव या ठिकाणी शॉप आहे. माधव क्षेत्रामध्ये कोणाला काय जरी प्रॉब्लेम आला, गाडीचा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम असू द्या आला तर 100% कॉल करा. प्लस आपल्या इथे फोटोशूटसाठी कोणाला काही गरज लागली तरी 100% कॉल करा. माझाच बिझनेस म्हणून नाही, कोणाचा बिझनेस असू द्या, आपल्या त्या लोकांचे बिझनेस वाढायचे प्रयत्न करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. गेट टुगेदर या कार्यक्रमाचं सगळ्यांनी मनाव घेतलं. त्यात बरोबरनी आदमचे यांनी सर्वात जास्त धावपळ करून सगळ्याला तयार केलं. त्या सर्वजण आले, त्याबद्दल सर्वांचे आभारी. अशीच मैत्री राहू द्या. आणि परत त्यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे जे आपल्या कार्यक्रमातून बचत झालेले पैसे आहेत ते विठाबाईच्या मुलीच्या नावावर द्यायचे. तर हा एक निर्णय सर्वांचा चांगला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आहे. आणि उरलेले जे पैसे जे राहिले मुलं त्यांनी सर्वांनी जमा करावेत एवढं अपेक्षा करतो. धन्यवाद. मनातून आभार. मनात सुद्धा आलं नाही की आपण असं एकत्र येऊन कधी म्हणजे सर्वांनी मनावर घेतलं. प्रत्येकाने सगळ्याला कॉल केले, सगळे एकत्र आलात. त्यामुळे पुन्हा एकदा सरांचे सर्व मनापासून आभार. आपले काय कुणी काय केलं कुणी काय नाही, सगळे आपापल्या परीने प्रत्येक क्षेत्रात काम करतात सध्या. त्याच्यामुळं कुणाला कुठं सध्या मला तरी वाटत नाही कुणी कुठं कमी आहे. आता तिथून पुढे सुद्धा प्रत्येकजण आपल्या परीने चांगल्या क्षेत्रात काम करत राहील हीच अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालेल 3 मुले करूया. डोंगरी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन तसं पाहिलं तर पहिली ते 7वी पर्यंत आपण या ठिकाणी सर्व नव्हते, पण बरेचसे जण जिल्हा परिषद या शाळेमध्ये होतो. त्यानंतर 8वीला आपण या ठिकाणी आहेत सर्व म्हणजे खालापुरीतील आणि खालापुरीच्या बाहेर गावातील, त्यामध्ये जांबा असेल, औरंगपुरा असेल, आणखी इतर ठिकाणचे. नंतर आपण एका वर्गामध्ये आलो आणि क्लासमेट म्हणून या ठिकाणी आज उपस्थित आहोत. परंतु मी 8वी पर्यंत आदर्श विद्यालयामध्ये होतो. त्यानंतर 9वीला गेवराईला म्हणजे न्यू हायस्कूल गेवराई या ठिकाणी 9वी 10वी त्या ठिकाणी शिकलो आणि बाकीचं शिक्षणही मी गेवराईलाच केले. BEd पण घडीवर केले. तो विशेष हे की माझं मी ज्या शाळेत 9वी 10वीला शिकलो त्याच शाळेत आज शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हे माझ्या आयुष्यातील चांगली संधी मला मिळालेली त्या ठिकाणी. आणि आपण स्नेह संमेलन गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आलात आणि याचं श्रेय म्हणलं तसं तर बापू आणि आदमने पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र आणलं. त्याबद्दल त्या दोघांचे प्रथमतः आभार. तसेच आपण सर्वजण त्या निमित्ताने वेळात वेळ काढून बरेचसे बाहेर गावून पुणे मुंबई या ठिकाणाहून आले, सर्व आले त्याबद्दल सर्वांचे वेळ धन्यवाद मानतो आणि थांबतो.